गणपती बाप्पा मोरया. आज आपण शिकणार आहोत सॉफ्ट गोल अशी टम्म फुगलेली चपाती कशी बनवायची. अगदी सोप्या पद्धतीत एकच ट्रिक आहे आणि कोणीही ते सोप्या पद्धतीमध्ये बनवू शकते. चला तर मग नवीन रेसिपीला आपण सुरुवात करूया. चॅनलला सबस्क्राईब करा. एक सॉफ्ट असा गोळा घ्यायचा. कणिक कशी मळायची हा सुद्धा व्हिडिओ आपण बनवू शकतो. जर सगळ्यांना जर इच्छा असेल सॉफ्ट पद्धतीत कशी कणिक मळायची तोही व्हिडिओ आपण करूया. या पद्धतीत गोळा थोडासा पिठामध्ये बुडवून घ्यायचा, थोडंसं त्याला तेल लावायचं. अशा पद्धतीमध्ये लांबट असा गोळा तो लाटून घ्यायचा. त्याच्यावरती थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि तो मधून असं फोल्ड करायचा ह्या पद्धतीमध्ये, जेणेकरून सगळ्या कडा तुमच्या त्या गोळ्याच्या पॅक झाल्या पाहिजेत. पलटी मारून सुद्धा ती गोळा पॅक करून घ्यायचा आणि थोडंसं पिठामध्ये बुडवून तो गोलाकार आकारामध्ये लाटून घ्यायचा. अशा पद्धतीमध्ये याच्याने काय होतं, तुमची चपाती त्रिकोणी होत नाही, पूर्णतः गोल होते. हळूहळू प्रत्येक कडा लाटत जायची आणि असा गोलाकार आकार देत जायचा. कडेपासून सुरुवात करायची आणि सगळ्यात शेवटी मध्यभाग जो जाडसर असतो त्याच्यावरती हळूवारपणे लाटणं फिरवायचं आहे. अशा पद्धतीमध्ये आपली चपाती तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता सर्व बाजूनी समान अशी, कुठे जाड नाही कुठे पातळ नाही, सर्व गोलाकार आकारमध्ये आपली चपाती तयार झालेली आहे. आता आपण भाजायला घेऊया. याच्यासाठी आधी तवा गरम करायला ठेवायचा 1-15 मिनटं, जेणेकरून तवा तुमचा चांगला तापला जातो. टाकल्यानंतर चपाती पूर्ण कडा मोकळा करून घ्यायच्या आणि ती पलटी मारायची. या पद्धतीमध्ये थोडंसं तेल लावू शकता. तेल लावणं हे ऑप्शनल आहे. बघू शकता तुम्ही चपाती आपली फुगण्यासाठी, टम्म फुगण्यासाठी तयार झालेली आहे. जर अशी टम्म चपाती फुगायची हवी असेल तर ती चपातीचं पीठ कसं मळायचं ती सुद्धा एक ट्रिक आहे, तिची सुद्धा योग्य पद्धत आहे. तुम्हाला हवं असल्यास आपण तो सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करू शकतो. सर्वांनी कमेंट करा. आणि मस्त अशी दोन्ही साईडने आपली चपाती भाजून झालेली आहे. रेडी फॉर ईट. थँक यू फॉर वॉचिंग. सबस्क्राईब टू माय चॅनल.